नमस्कार मित्रांनो. MPSC अंतर्गत महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मेन एक्झाममध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, MPSC.government.in या साईटवर तुम्हाला जायचं आहे. इथं तुम्हाला या प्रोफाईलवरती गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथं रिझल्ट आहे बघा. रिझल्टच्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. तर तुम्हाला इथं लिस्ट दिसेल मित्रांनो, वेगवेगळ्या बघा. तर बघू शकता तुम्ही एक्झामिनेशन रिक्वायरमेंट. तर खाली बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2024 रिझल्ट. बघू शकता रिझल्ट कधी लागलेला आहे, 24/12/2025ला रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनर म्हणजेच MPSC अंतर्गत महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2024ला एक्झाम झाली होती मित्रांनो. तर बघू शकता आता लिस्ट ऑफ क्वालिफाय कॅन्डिडेट, म्हणजे आता इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेली लिस्ट आहे मित्रांनो ही. तर बघू शकता निकाल कधी जाहीर झालेला आहे, 24/12/2025ला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर एकूण बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहे इंटरव्ह्यूसाठी. तर बघा मित्रांनो, अमरावती या विभागासाठी बघा 46 कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी बघू शकता मित्रांनो, एकूण 101 कॅन्डिडेट छत्रपती संभाजीनगरसाठी. नागपूर विभागासाठी बघू शकता 43 कॅन्डिडेट. नाशिक विभागासाठी बघू शकता 97 आहेत. आणि नवी मुंबईसाठी बघू शकता मित्रांनो 18 कॅन्डिडेट आहे. आणि पुणे विभागासाठी बघू शकता मित्रांनो, बघू शकता पुणे विभागासाठी किती कॅन्डिडेट एकूण. पुणे विभागासाठी बघू शकता मित्रांनो, तब्बल 520 कॅन्डिडेट आहे. टोटल कॅन्डिडेट बघू शकता मित्रांनो, 827 कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले इंटरव्ह्यूसाठी. तर मित्रांनो, आता इंटरची डेट लवकरच डिक्लेअर करण्यात येईल. तर बघू शकता तुम्ही यामध्ये काय अपडेट दिलेले बघू शकता. तुमचं रोल नंबर दिलेले आहे, कॅन्डिडेट फुल नेम. तर तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो तुम्ही. Ctrl+F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. तुमचं नाव यादीत आहे की नाही लगेच सापडेल तुम्हाला. तर ह्या 827 कॅन्डिडेटचं लवकरच एंट्री होणार मित्रांनो. लवकरच डेट तुम्हाला देण्यात येईल. सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.